सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। पाहुयात नवसत्य न्यूजवर धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीची अत्यंत महत्त्वाची बातमी। धुळे जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत रेड अलर्ट, जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन। धुळे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे। या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी केलाय। जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विस्पुते यांनी आपत्कालीन बैठकीत सर्व यंत्रणांना 24 तास अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश दिले। तसेच वडगाव येथील नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले। आंबोडे येथे दुर्दैवी घटना, बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू। धुळे तालुक्यातील आंबोडे येथे कनेर नदीला आलेल्या पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। एका दुकानात अडकलेल्या एकाच कुटुंबातील 4 जणांपैकी महेश पारखे व उमेश पारखे यांना SDRF आणि पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले। मात्र दुर्दैवाने आनंदा पारखे व दिनेश पारखे हे पाण्यात वाहून गेले असून त्यांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे। तसेच ग्रंथालयात अभ्यासासाठी गेलेले 10 ते 12 विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकल्याने त्यांनी एकविरा माता मंदिराच्या गच्चीवर आश्रय घेतला होता। SDRF पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने या सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, तर मुकटी येथे नदीपात्रात अडकलेल्या 8 बालकांचीही सुरक्षित सुटका करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी स्वतः आंबोडे गावाला भेट देऊन पूरग्रस्तांची पाहणी केली आणि बाधितांना तातडीने मदत देण्याचे आश्वासन दिले। काय करावे आणि काय करू नये? नागरिकांनो, परिस्थिती गंभीर असली तरी पण घाबरू नका, पण पूर्ण काळजी घ्या। काय करावे? अतिमहत्त्वाचे काम नसेल तर घराबाहेर पडणे पूर्णपणे टाळा। मोबाईल पूर्ण चार्ज ठेवा आणि आवश्यक औषधे जवळ ठेवा। शेतकरी बांधवांनी जनावरे उंच व सुरक्षित ठिकाणी हलवावीत। आपत्कालीन प्रसंगी जिल्हा नियंत्रण कक्षाशी 02 56 2 28 80 66 किंवा 112 या क्रमांकावर संपर्क साधा। काय करू नये? वाहत्या पाण्यातून, पुराच्या पुलावरून किंवा रस्त्यावरून जाण्याचा प्रयत्न करू नये। पाण्याच्या प्रवाहाजवळ सेल्फी किंवा व्हिडिओ काढण्याची चूक अजिबात करू नका। सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करा। स्वतः सुरक्षित रहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा। पाहत रहा नवसत्य न्यूज, नई बात सत्य के साथ।